मित्रांनो नमस्कार. ब्रह्मनराज ब्लॉग यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे हरतालिका. हरतालिकेचं पूजन कसं करावं, त्याची पूजाविधी कशी असते हे बऱ्याच सुवासिनींना किंवा कुमारिकांना माहित नाहीये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची पूजा विधी कशी करायची, त्यासाठी पूर्वतयारी कोणती करायची, त्या पूजेसाठी कोणतं कोणतं साहित्य लागतं, ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. ज्या दिवशी हरतालिका आहे, हरतालिका पूजन आहे, त्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठावं आणि उठल्यानंतर अभ्यंग स्नान करावं, म्हणजे उठण्यानं स्नान करावं. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करावेत आणि पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. नंतर सूर्यनारायणाचं दर्शन घेऊन आपल्या घरामध्ये असलेले कुलदैवत, घरातले देव, त्यांची देवपूजा करून आपली नित्यपूजा करायची आहे. नंतर आपल्याला हरतालिकेची पूजेच्या तयारीला लागावं लागणार आहे. तर यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे तर हे आपण प्रथमतः पाहूया. तर यासाठी आपल्याला अष्टगंध लागणार आहे, अक्षदा, भस्म, हळदी कुंकू, पूजनासाठी फुले, दुर्वा, निवडलेले बेलपत्र ह्यामध्ये लागणार आहे. आणि त्यात आपल्याला उपलब्ध असणाऱ्या झाडांचे पाने, अर्थात त्याला पत्री म्हणलं जातं, ते पत्री लागणार आहे. त्यामध्ये आहेत आघाडा, देवदार, अशोक, आवळा, धोत्रा, कदंब इत्यादी. त्याचबरोबर तूप, शुद्ध तुपाचे निरंजन, खडीसाखर, तांब्याचा गडवा, ताम्हण, पळी, पेला, विड्याची पाने म्हणजेच नागवेलीची पाने, खारीक, बदाम, सुपारी, सुट्टी नाणी, यथाशक्ती आपल्याकडे काहीतरी दक्षिणा हवी आहे, खण, कापसाचे वस्त्र पाहिजे, बांगड्या इत्यादी आपल्याला साहित्य लागणार आहे. मित्रांनो, ही झाली पूजेच्या सामानाची तयारी. कोणतं कोणतं साहित्य लागते ते आता आपण जमा करून घेतलेलं आहे आणि यानंतर आपल्याला विधीला सुरुवात करायची आहे. तर विधी आपल्याला कसा करायचा, पूजेची मांडणी कशी करायची, प्रथमतः ती पाहूया. पूजेची मांडणी करण्या अगोदर ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा झाडूने आणि गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यायची आहे. सर्वत्र गोमूत्र शिंपडायचं आहे. त्याचबरोबर स्वच्छ केलेल्या जागेवर बेलपत्राची रांगोळी काढायची आहे आणि त्याच्यावरती चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्यावरती पांढरे शुभ्र सुती किंवा रेशमी वस्त्र अंथरून मधोमध नदीने वरून आणलेल्या वाळूची श्री महादेवांची पिंड तयार करायची आहे. त्या पिंडीच्या पूर्वेला एक दुसरी पिंड तयार करायची आहे, ती छोटी करायची आहे. त्यानंतर छोट्या पिंडी समोर दोन्ही बाजूंना 2 शाळुंका म्हणजे 2 झुके तयार करायचे आहेत. श्री महादेवांच्या पिंडी समोर विड्याच्या जोड पानावर श्री गणेशांची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे आणि श्री गणपतीच्या समोर एका छोट्या वाटेत गुळ खोबरं ठेवायचं आहे. श्री गणेशांच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मांडलेल्या पूजेसमोर एका छोट्या पाटावर पांढरे कपडे अंथरून त्यावरती श्री हरतालिकेचे व्रत असणारी कथेची पोथी तुमच्याकडे जर असल्यास तर ती ठेवायची आहे आणि पूजेभोवती रांगोळी काढायची आहे. आता आपण पूजेची विधिवत मांडणी केलेली आहे. आता या ठिकाणी विधिवत मांडणी झाल्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे. ती पूजा कशी करायची आहे ती थोडक्यात सांगतो. पूजा करताना मंडळी प्रथमतः मंगल तिलक लावणं गरजेचं आहे. ओम भद्रम कर्णेंभी हा शांती मंत्र म्हणत आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आचमन करायचं आहे. प्रथमतः 3 नावांनी उजव्या हातावरती पाणी घेऊन ते पिऊन घ्यायचं आहे, म्हणजे प्राशन करायचं आहे. तिथे 3 नावं कोणती ऐका. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आणि त्यानंतर 2 नावांना पाणी सरळ हाताने तांबडा सोडायचं आहे. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. तर हे झालं आचमन. आणि यानंतर मी जे नावं घेणार आहेत ते ध्यानपूर्वक म्हणायचे आहेत. ओम मधुसूदनाय नमः,
ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधिक्षुताय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः। श्री गणेशांना ओम गम गणपतेय नमः या मंत्राचा जप करीत गंध पुष्प फूल अक्षदा विशेषतः लाल फूल व्हायचं आहे। धूप दीप आरती ओवाळून नंतर खडी साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि श्री गणेशांना वंदन करायचं आहे। यानंतर आहे शुद्धीकरण। तर शुद्धीकरणामध्ये शिव पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत पुढील कृती आपल्याला करायची आहेत। प्रथमतः आपल्या आसनाला नमस्कार करायचा आहे, दाही दिशांना नमस्कार करायचा आहे आणि पूजेच्या कलशामध्ये गंध अक्षदा फूल बेलपत्र हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे। शंख धुवून पुसून पाणी भरून जागेवर ठेवायचं आहे। त्यांना गंध फूल बेलपत्र वाहून नमस्कार करायचा आहे। घंटी धुवून पुसून जागेवरती ठेवायची आहे। त्यांना गंध अक्षता फूल हळदी कुंकू आणि बेलपत्र वाहून त्या घंटीला सुद्धा नमस्कार करायचा आहे। त्याच्यानंतर घंटी वाजवायची आहे। प्रज्वलित निरंजनाला गंध अक्षता फूल हळदी कुंकू बेलपत्र वाहून नमस्कार करायचा आहे। शंखातील थोडे पाणी कलशामध्ये टाकायचे आहे आणि या कलशातील पाणी हातात घेऊन सर्व पूजा साहित्यावर आणि स्वतःच्या अंगावर शिंपडायचे आहे। एवढी पूजा झाल्यानंतर मंडळी आपण ज्या ठिकाणी वाळूचे शिवलिंग तयार केलेले आहे या शिवलिंगाची पूजा आपल्याला करायची आहे। प्रथमतः प्राण प्रतिष्ठा, एक बेलपत्र घ्यायचं आहे, ते तुपात बुडवून शिवलिंगावरती ठेवायचं आहे। डोळे मिटून एकाग्र चित्तानं 15 वेळा ओम असा जप करायचा आहे। यानंतर आवाहन करायचं आहे। तुम्ही मंत्र म्हणणार आहे, या मंत्राने दोन्ही वाळूच्या लिंगांना बेलपत्र व्हायचे आहे। तो मंत्र असा, ओम श्री उमा माहेश्वराभ्योम नमः आवाहनार्थे बिल्वपत्रानि समर्पयामी। हे आसन आहे, त्या आसनाला सुद्धा आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे। तर त्या आसनाला बेलपत्र वाहताना ओम श्री उमा माहेश्वराभ्यम नमः आसनार्थे बिल्वपत्रानि समर्पयामी हा मंत्र म्हणून बेलपत्र व्हायचं आहे। त्यानंतर दोन्ही लिंगांना म्हणजे वाळूच्या लिंगांना गंध अक्षदा फुल वाहून नमस्कार करायचा आहे आणि नाम मंत्र म्हणायचा आहे। ओम श्री उमा माहेश्वराभ्याम नमः अभिषेकार्थे गंधाक्षदा पुष्पानि समर्पयामि। ओम श्री उमा महेश्वराभ्याम नमः अभिषेकम समर्पयामि या मंत्राचा उच्चार करत फुलानं किंचित पाणी शिपडायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे। अभिषेकानंतर दोन्ही वाळूच्या लिंगांना आपल्याला जानवं व्हायचं आहे। जानवं वाहताना हा मंत्र म्हणतोय, तो मंत्र लक्षपूर्वक ऐका। ओम श्री उमा माहेश्वराभ्याम नमः यज्ञोपवीतम समर्पयामी। यानंतर दोन्ही वाळूच्या लिंगांना वस्त्र व्हायचे आहेत। वस्त्र वाहताना हा मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री उमा माहेश्वराभ्याम नमः वस्त्रम वस्त्रार्थे अक्षदाम समर्पयामी। दोन्ही वाळूच्या लिंगांचे पंचोपचार पूजन करायचं आहे। दोन्ही वाळूच्या लिंगास गंध भस्म अक्षदा हळदी कुंकू व्हायचे आहे। ओम श्री उमा माहेश्वराभ्याम नमः विलेपनार्थे चंदनम भस्मम अलंकारार्थे अक्षतानम हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्यानि समर्पयामी। यानंतर
श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीला अलंकार, बांगड्या, सौभाग्य साहित्य, कापसाचे वस्त्र, बांगड्या, इतर सौभाग्य द्रव्य, अलंकार खालील मंत्राने अर्पण करायचे आहे. ओम श्री उमाये नमः. कंठसूत्रम कंकणादी नानाविध सौभाग्यम द्रव्यानि अलंकारानि समर्पयामी. दोन्ही वाळूच्या लिंगाला सुगंधी फुलं व्हायचे. ओम श्री उमा माहेश्वराभ्यम नमः. ऋतुकालद्व पुष्पानि समर्पयामी. यानंतर मुख्य विशेष पूजा. ही पूजा खूप महत्वाची असते, म्हणून ही पूजा करताना अक्षता हातामध्ये घ्यायचे, मंत्र जपाने त्या अक्षता व्हायच्या. ओम श्री उमाये नमः. पादम पूजयामी. ओम श्री गौर्ये नमः. गुल्फोम पूजयामी. ओम श्री पार्वते नमः. जानोनी पूजयामी. ओम श्री जगद्धात्रे नमः. जंगे पूजयामी. ओम श्री जगत प्रतिष्ठाये नमः. उरु पूजयामी. ओम श्री शांति रूपिणे नमः. कटी पूजयामी. ओम श्री हराये नमः. गुह्यम पूजयामी. ओम श्री माहेश्वराय नमः. नाभि पूजयामी. ओम श्री शांभवे नमः. हृदयम पूजयामी. ओम श्री शूलपनाये नमः. कंठम समर्पयामी. ओम श्री पिनाकृद्धे नमः. बाहु पूजयामी. ओम श्री शिवाय नमः. मुख पूजयामी. ओम श्री पशुपति प्रियाय नमः. नेत्रे पूजयामी. ओम श्री गंगाय नमः. ललाटम पूजयामी. ओम श्री महालावण्याय नमः. शिरम पूजयामी. ओम श्री सच्चिदानंद रूपने नमः. सर्वांग पूजयामी. त्यानंतर पूजेसाठी आणलेल्या विविध झाडांची पाने म्हणजे पत्री व्हायची आहेत. मंत्राचा उच्चार चालू असताना ही पत्री व्हायची आहे. ओम अशोकाय नमः. अशोक पत्रम समर्पयामी. ओम जगद्धात्रे नमः. धात्री पत्रम समर्पयामी. ओम माहेश्वराय नमः. दुर्वाकुरानये समर्पयामी. ओम कर्दिने नमः. करवीर पत्रम समर्पयामी. ओम कपालधारिणे नमः. कदम पत्र समर्पयामी. ओम पार्वते नमः. ब्राह्मी पत्रम समर्पयामी. ओम दुर्जटाय नमः. धत्तूर पत्रम समर्पयामी. ओम त्रिपुरातकाय नमः. अपात्र पत्रम समर्पयामी. ओम सर्वेश्वराय नमः. नानाविध पत्रांनी समर्पयामी. यानंतर दोन्ही वाळूच्या लिंगांना धूप ओवाळायचं आहे. धूप ओवाळत असताना ओम श्री उमा माहेश्वराभ्यम नमः. धूपम दीपम अग्रपयामी मंत्र म्हणायचा आहे. मित्रांनो, इतकी षडोपचार पूजा झाल्यानंतर, मंत्रोपचार झाल्यानंतर, सेवा झाल्यानंतर हरतालिकेची पोथी वाचायची आहे आणि सर्वांनी ग्रहण करायचे आहे. आणि पोथी वाचून झाल्याच्या नंतर क्रमाने प्रथमतः श्री गणेशांची आरती, नंतर हरितालिकेची आरती आणि नंतर शिवशंकराची आरती सर्वांनी म्हणायची आहे. आरती झाल्याच्या नंतर सर्वांनी हात जोडायचे आहे आणि हरितालिका मातेचं दर्शन घ्यायचं आहे. इथून मागे झालेल्या चुका, त्या चुकांना क्षमा करावी अशी प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पूजन कसं करावं, त्यांचे मंत्रोपचार कोणते आहेत, मंत्रोपचार तुम्हाला सांगितले. अशीच विविध माहिती आणि या माहितींची व्हिडिओ आपण पाहण्यासाठी निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा रमणराज ब्लॉग युट्यूब चॅनल. धन्यवाद.